नमस्कार. आज आपण आईच्या रेसिपीमध्ये आषाढ महिन्यात तळण्यासाठी खुसखुशीत असे खारे चिरोटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. अगदी खुसखुशीत होतात हे चिरोटे आणि महिनाभर टिकतात. त्यासाठी इथे मी 2 वाटी चाळून मैदा घेतलेला आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालूयात. थोडीशी मिरी पावडर घालायची आहे आणि कसुरी मेथी इथे आपण घालणार आहोत, त्यामुळे स्वाद खूप छान येतो आणि 1 मोठा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे. इथे 2 मोठे चमचे आपण तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. म्हणजे आपलं जे मोहन आहे ते व्यवस्थित सर्व पिठाला लागले जाईल. हे बघा, अशा प्रकारे मूठ वळली पाहिजे, म्हणजे आपले मोहन अगदी व्यवस्थित पडले आहे. आणि त्यामध्ये थोडं थोडं थंड पाणी घालून मिक्स करून एक गोळा मळून घ्यायचा आहे. घट्टसर असा गोळा आपण छान मळून घेतलेला आहे. 15 मिनिटं झाकून ठेवूयात. 15 मिनिटानंतर त्यातला एक छोटा गोळा आपण काढून घ्यायचा आहे आणि रोजची चपाती लाटतो त्याप्रमाणे आपण लाटून घ्यायचा आहे. थोडंसं पीठ लावून आपण आता हा गोळा लाटून घेऊया. पातळ असं लाटून घ्यायची आहे आपल्याला, चपाती किंवा पोळी म्हणा. आणि त्यावर आपण थोडंसं तेल लावून घेऊया. त्यावर थोडंसं आपण पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि थोडासा चाट मसाला आणि थोडंसं तिखट भुरभुरून घ्यायचं आहे. त्यामुळे आपले जे चिरोटे आहेत ते चवीला खूप छान लागतात, चटपटीत असे लागतात. रोल असा करून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. आपण जे काप करून घेतलेले आहेत त्यातला एक काप असा घेऊन अशा प्रकारे रोल करून हाताने प्रेस करून लाटून घ्यायचं आहे. म्हणजे आपले जे चिरोटे आहेत त्याला लेयर्स छान पडतील. हे बघा, अशा प्रकारे आपण लाटून घेऊया सर्व. आता माझे लाटून झालेले आहेत. आता आपण मंद आचेवर आपण हे जे चिरोटे आहेत किंवा खारी पुरी आहे ती फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही. मंद आचेवर आपण खरपूस असे ह्या खाऱ्या पुऱ्या फ्राय करून घेणार आहोत. खूप छान होतात, चवीला भन्नाट असे लागतात. दोन्ही साईडनी आपण खरपूस असे फ्राय करून घेऊयात. मधल्या वेळेत खाण्यासाठी काही नसेल तेव्हा ही खारी पुरी किंवा चिरोटे चहासोबत खायला सुद्धा खूप छान लागतात. मस्त असे दोन्ही बाजूने आपले छान असे बदामी रंग होईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेत. आता आपण हे काढून घेऊयात. मस्त असे आपले खारे चिरोटे तयार झालेले आहेत. तुम्ही पण आषाढ महिन्यात तळण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आईच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.